Good morning everyone. This is Power DC. Welcome to all of you in my channel Deepa's Education Adda. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंटचा आज मी 16वा व्हिडिओ तयार करायला घेतला आहे आणि त्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपण बायट अँड सावर्ट्स लॉचं फर्स्ट ॲप्लिकेशन शिकणार आहोत. बघा, बायट अँड सावर्ट्सने आपल्याला एक असा फॉर्म्युला दिला की ज्या फॉर्म्युल्याच्या मदतीने मला एका करंट कॅरिंग वायरने किंवा कंडक्टरने सराउंडिंग स्पेसला किती मॅग्नेट्यूडचं मॅग्नेटिक फील्ड तयार केलं आहे याची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. ठीक आहे, तुम्हाला हेही माहीत झालं की वायर स्ट्रेट असू देत किंवा नसू देत, दोन्ही सिच्युएशनमध्ये आपण बायट अँड सावर्ट्स लॉ त्या करंट कॅरिंग वायरला किंवा कंडक्टरला अप्लाय करू शकतोय. का तर बायट अँड सावर्ट्स लॉने एका स्मॉल इन्फायनाईटसिमल अशा लेंथ इलेमेंटने एका पर्टिक्युलर पॉईंटला तयार केलेलं मॅग्नेटिक इंडक्शन फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला दिला आणि मग नंतर आपल्याला जेवढे लेंथ इलेमेंट आपण कन्सिडर करू त्यांचं इंटिग्रेशन घ्यावं लागतं की ज्यामुळं मला एका अखंड करंट कॅरिंग कंडक्टरने तयार केलेलं मॅग्नेटिक इंडक्शन फाइंड आउट करता येतं. ठीक आहे, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हेडिंग असं आहे करंट इन अ स्ट्रेट लॉंग वायर. तरीही तुम्हाला माहीत असायला पाहिजे की ॲक्च्युअली आपल्याला ह्या पॉईंटमध्ये करायचं काय आहे. तर वी हॅव टू फाइंड आउट मॅग्नेटिक इंडक्शन ॲट पॉईंट पी ड्यू टू धिस इन्फायनाईटसिमल स्मॉल लेंथ इलेमेंट DL युझिंग बायट अँड सावर्ट्स लॉ. कळतंय तुम्हाला मी काय म्हणते ते. तर एक करंट कॅरिंग कंडक्टर आहे, पण आता ह्या वेळेला तो कसा आहे तर स्ट्रेट आहे. लॉंग म्हणतोय म्हणजे तो इन्फायनाईट आहे असं मी म्हणू शकते. इन्फायनाईट कोणाच्या अकॉर्डिंगली तर लेंथ इलेमेंट काय आहे अतिशय लहान आहे, मग त्याच्या अकॉर्डिंगली ती जी लेंथ ऑफ वायर असेल ती काय असणार आहे तर खूप मोठी असणार आहे. तर या लेंथ इलेमेंटने करंट कॅरी करत असताना पी पॉईंटला तयार केलेलं मॅग्नेटिक इंडक्शन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आता बघा, हा तो करंट कॅरिंग कंडक्टर आहे दिसतोय. हा करंट कॅरी करून घेऊन जातोय कसा इन अपवर्ड डिरेक्शन. तुम्ही म्हणाल प्रत्येक वेळेस मॅडम तुम्ही अपवर्ड डिरेक्शननेच करंट कन्सिडर करताय. नाही, आपण डाऊनवर्ड डिरेक्शनने सुद्धा करंट कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, फक्त सराउंडिंग स्पेसला तयार होणाऱ्या मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये चेंज होईल, मॅग्नेट्यूडमध्ये सुद्धा चेंज होणार नाही. कळतंय का. मग मी कन्सिडर केला अपवर्ड डिरेक्शनने करंट. ठीक आहे, या करंट कॅरिंग कंडक्टरपासून की जो स्ट्रेट आहे त्यापासून ह्या पी पॉईंटचं परपॅन्डिक्युलर डिस्टन्स मी कन्सिडर केलं. बघा, या करंट कॅरिंग कंडक्टरपासून ह्या पॉईंट पीचं की जिथं तुम्हाला मॅग्नेटिक इंडक्शन ॲक्च्युअली फाइंड आउट करायचे तर हे परपॅन्डिक्युलर डिस्टन्स आहे कॅपिटल R. राहील लक्षात. बघा, हा तो लेंथ इलेमेंट आहे. मी केलं काय माहिती आहे, खूप मोठी वायर असेल पण इन्फायनाईटली लॉंग म्हणतोय. ही पाठी वायर खूप मोठी वायर आहे. इथं जे डिस्टन्स तुम्हाला दिसतंय तो आपण समजूयात की वायरचा अर्धा भाग आहे आणि उरलेला वायरचा अर्धा भाग अजून शिल्लक आहे. ठीक आहे, मग मी एवढीच डायग्राम काढली अर्ध्याच वायरची, इथून वरचा भाग. ठीक आहे, आणि लेंथ इलेमेंट कन्सिडर करत असताना कसा केला माहिती, अगदी शेवटून छोटासा लेंथ इलेमेंट कन्सिडर केला. बघा, हा त्या वायरचा मध्य की ज्याला तुम्ही इन्फायनाईटली लॉंग करंट कॅरिंग वायर म्हणताय, हा तिचा सेंटर आहे आणि हा सेंटरपासून तिचा पहिला एंड म्हणूयात आपण. आणि अगदी तिथंच मी काय केलं तर एक लेंथ इलेमेंट कन्सिडर केला. लेंथ इलेमेंट तुम्हाला माहीत झाला की आता वायरचा एक इतका छोटा भाग की जो एका पॉईंटसारखा ॲपियर होतोय त्याला आपण काय म्हणतो, लेंथ इलेमेंट म्हणतोय. ठीक आहे, मग आता या लेंथ इलेमेंटने पॉईंट पी पाशी तयार केलेलं मॅग्नेटिक इंडक्शन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा, पी पॉईंटपाशी तयार झालेलं मॅग्नेटिक इंडक्शन राईट हँड थंब रूलने तुम्हाला मिळवता येतं. हा कंडक्टर मी माझ्या हातांमध्ये पकडेल तर आउटस्ट्रेच थंब आहे तो काय रिप्रेझेंट करेल, डायरेक्शन ऑफ करंट. आणि ज्या कर्ड फिंगर्स आहेत काय त्या काय रिप्रेझेंट करतील तर मॅग्नेटिक फील्ड. हे बघा, मॅग्नेटिक फील्ड कसं चाललं आहे, आतमधल्या बाजूला चाललं आहे, बरोबर ना. ते कसं असणार आहे, असं सर्क्युलर असणार आहे. ठीक आहे, हे असं. मग पी पॉईंटपाशी जर मी बघत असेल तर ते कसं आहे, या बोर्डच्या प्लेनला ते परपॅन्डिक्युलर असेल आणि कसं असेल तर आतमधल्या बाजूला असेल, इनवर्ड असेल. ठीक आहे, मग आधी पण आपण बायट अँड सावर्ट्स लॉ शिकत असताना मी तुम्हाला सांगितलं आहे की मॅग्नेटिक इंडक्शनची जी डायरेक्शन आहे ती आपण कशी फाइंड आउट केली, युझिंग राईट हँड थंब रूलने. आत्तापर्यंत तर ती तुम्हाला चांगली माहीतही झाली असेल. ठीक आहे, मग मी इथं दाखवते हे मॅग्नेटिक इंडक्शन कसं आहे तर
नॉर्मली इनवर्ड, आणि ज्याची मॅग्निट्यूड आपल्याला फाइंड आउट करायची युजिंग बायट अँड सावर्ट्स लॉ. आता इथल्या अँगलबद्दल बोलूयात आपण. हे पहा, स्ट्रेट वायर आहे, त्यावर मी एक लेंथ इलेमेंट कन्सिडर केला. त्या लेंथ इलेमेंटच्या सेंटरपासून मी हा पी पॉईंट कनेक्ट करून टाकला. आपण बायट अँड सावर्ट्स लॉमध्ये सुद्धा असं केलं होतं. बघा, ही ती वायर होती बायट अँड सावर्ट्स लॉ शिकत असताना कन्सिडर केलेली. हा तो लेंथ इलेमेंट होता आणि ह्या लेंथ इलेमेंटपासून हा पी पॉईंट आपण कनेक्ट करून टाकला, हो की नाही. अशी सिच्युएशन होती. मग तुम्हाला माहिती आहे की हा टोटल जो अँगल आहे तो किती आहे, तर 180 डिग्री आहे. त्यापैकी हा वरचा अँगल, ही वरची बाजू, लेंथ इलेमेंटच्या सेंटरपासून पॉईंट पीला जोडणारी ही जी लाईन आहे, हे जे डिस्टन्स आहे की ज्याला आपण स्मॉल आरने रिप्रेझेंट करतोय, की ज्याला आपण पोझिशन व्हेक्टर ऑफ पॉईंट पी विथ रिस्पेक्ट टू लेंथ इलेमेंट DL असं म्हणतोय. तर त्या लेंथ इलेमेंटपासून ते ह्या लाईनपर्यंत जर मी अँगल मोजला तर तो मी कन्सिडर करते की सपोज थीटा आहे. हा 180 डिग्रीमधून हा पूर्ण अँगल झाला 180. आता मी हा कन्सिडर करते थीटा. तर उरलेला हा जो अँगल असेल तो काय असणार आहे, 180 मायनस थीटा, हो की नाही. इथं पण बघा मी लिहिलं आहे 180मधून जर थीटा निघून गेला तर शिल्लक राहणारा जो अँगल असेल तो काय असेल, 180 डिग्री मायनस थीटा. 180मधून आपल्याला थीटा काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. त्यावेळेस मला ह्या लेंथ इलेमेंटमधला आणि ह्या लाईनमधला की जी लेंथ इलेमेंटच्या सेंटरपासून पॉईंट पीला कनेक्ट झालेली आहे तिच्यामधला अँगल मिळेल आणि जो असेल 180 डिग्री मायनस थीटा. राहतंय का लक्षात. 180 डिग्री मायनस थीटा जर वरच्या बाजूला असता थीटाच्या जागेवर, तर खालचा अँगल काय असता, थीटा असता. तुम्हाला मी तेही सांगितलं की का फरक पडणार नाही थीटा आणि साईन. 180 मायनस थीटाला ज्यावेळेस आपण कन्व्हर्ट करतो साईन थीटामध्ये, तर फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंगली साईन थीटा म्हणजेच काय असतो, तर साईन 180 मायनस थीटा, बरोबर ना. मग बघा, आता आपण फाइंड आउट करतोय मॅग्नेटिक इंडक्शन. आपण एक सेमी इन्फायनाईट वायरचंच मॅग्नेटिक इंडक्शन फाइंड आउट करणार आहे. तुम्हाला मी सांगितलं की हा वायरचा मध्यभाग आहे, सेंट्रल पॉईंट आहे ज्याला आपण ओ म्हणूयात. उरलेली सेमी इन्फायनाईट वायर खाली शिल्लक आहे, हो की नाही. आणि इथून वरती जी सेमी इन्फायनाईट आहे, जो अप्पर हाफ पार्ट ऑफ वायर आहे तो आपण कन्सिडर करतो. मग बघा, हा एक लेंथ इलेमेंट, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा. तुम्हाला जेवढे हवे तेवढे लेंथ इलेमेंट तुम्ही कन्सिडर करू शकता, कमी जास्त लेंथचे, की ज्यांच्या सेंटरपासून हा पी पॉईंट पाशी तयार झालेलं मॅग्नेटिक इंडक्शन तुम्ही काय कराल, एकमेकांमध्ये ॲड कराल, बरोबर आहे. हा पहिला लेंथ इलेमेंट मॅग्नेटिक इंडक्शन तयार झालं DB. दुसरा एक लेंथ इलेमेंट मी कन्सिडर करेल मॅग्नेटिक इंडक्शन तयार झालं DB. तिसरा एक लेंथ इलेमेंट मॅग्नेटिक इंडक्शन तयार झालं DB. आणि मग ह्या अर्ध्या भागातून म्हणजे ह्या वायरच्या मध्यातून वरच्या बाजूला कुठंपर्यंत, इन्फिनिटीपर्यंत जेवढं काही मॅग्नेटिक इंडक्शन तयार होईल ते ह्या सेमी इन्फायनाईट अप्पर हाफ पार्ट ऑफ वायरने ह्या पी पॉईंटपाशी तयार केलेलं टोटल मॅग्नेटिक इंडक्शन असेल. तसंच खालच्या बाजूला सुद्धा असणार आहे, हो की नाही. ही वायर अजून मी एक्सटेंड केली खालच्या बाजूला तर ती इन्फिनिटी लांबीची असणार आहे. आणि ह्या इन्फिनिटीपासून हा तिचा काय आहे, तर सेंटर आहे. म्हणजे टोटल वायर इथून इथंपर्यंत आहे. पण मग आपण इंटिग्रेशन करत असताना कसं करतोय, 0 to इन्फिनिटी मॅग्नेटिक इंडक्शन ॲड करत असताना, आणि हा 0 to इन्फिनिटी म्हणजे इकडच्या बाजूला सुद्धा तुम्ही लेंथ इलेमेंट कन्सिडर करणार, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. आणि प्रत्येक एका लेंथ इलेमेंटने पॉईंट पी पाशी तयार केलेलं मॅग्नेटिक इंडक्शन तुम्ही फाइंड आउट करणार आणि त्याला काय करणार, इंटिग्रेट करणार. असा हा फिनॉमिना आहे, ठीक आहे. असं ही प्रोसेस आहे आणि असं आपल्याला काम करायचं आहे. बघा, आपण अर्ध्या पार्टचं काम करायला घेऊयात, ठीक आहे. मग आपण लेंथ इलेमेंटचं इंटिग्रेशन इथून करणार, इथून आपण वरच्या बाजूला हे शेवटचं टोक कन्सिडर करतोय ना. मग DL 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 DL, मग एका DLने तयार केलेलं मॅग्नेटिक इंडक्शन किती, तर DB. मग समजा इथं मी 3 लेंथ इलेमेंट कन्सिडर केले, हा पहिला DL, हा दुसरा DL आणि हा उरलेला तिसरा DL. तर मी 3 वेळा हे लेंथ इलेमेंट ॲड करेल, म्हणजे मी 3 वेळा मॅग्नेटिक इंडक्शन काय करणार, DB प्लस DB प्लस DB असं 3 वेळा मला ॲडिशन करावे लागेल. त्यावेळेस मग मला काय मिळेल, तर वायरच्या या पॉईंटपासून ते ह्या शेवटच्या पॉईंटपर्यंत
वायरने करंट कॅरी करत असताना पी पॉईंटपाशी तयार केलेलं मॅग्नेटिक इंडक्शन कळते का. मग मी फाइंड आउट कसं करेल. एका लेंथ इलेमेंटने तयार केलेलं पॉईंट पी पाशी तयार केलेलं मॅग्नेटिक इंडक्शन डी बी, दुसऱ्या लेंथने डी बी म्हणजे ह्या डी बीची मला काय करावे लागेल, ॲडिशन करावे लागेल. म्हणजे मला हे इंटिग्रेट करावं लागेल. इंटिग्रेट करत असताना मला लिमिट टाकावं लागेल 0 to इन्फिनिटी. ठीक आहे. हे इंटिग्रेशन कुठून कुठंपर्यंत, वायरच्या या पॉईंटपासून वायरच्या शेवटच्या पॉईंटपर्यंत. मग हा झाला वायरचा अप्पर हाफ पार्ट. आता लोअर हाफ पार्टसाठी सुद्धा मला तसंच करावं लागेल. इंटिग्रेशन 0 to कुठंपर्यंत घेईल मी, वायरच्या शेवटच्या पॉईंटपर्यंत म्हणजे इथंपर्यंत इन्फिनिटी. 0 to इन्फिनिटी. तुम्ही जेवढे काही लेंथ एलिमेंट कन्सिडर कराल, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, प्रत्येकामधून काय होईल तर करंट फ्लो होईल इन अपवर्ड डिरेक्शन. आणि करंट फ्लो झाल्यामुळं या पॉईंट पी पाशी काय तयार होईल, मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. ते मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शनसुद्धा कशी असणार आहे तर बोर्डच्या प्लेनला परपॅन्डिक्युलर आणि कशी, इनवर्ड. म्हणजे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन काही फरक पडत नाही. आपल्याला फक्त मॅग्नेट्यूड ॲक्युरेटली फाइंड आउट करता आली पाहिजे. ठीक आहे. मग अप्पर हाफ पार्टसाठी हे आणि लोअर हाफ पार्टसाठी इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी डी बी. ठीक आहे. आणि अखंड वायरने इथंपासून ते शेवटच्या एंडपर्यंत अखंड वायरने अप्पर हाफ पार्टने आणि लोअर हाफ पार्टने वरच्या बाजूला करंट कॅरी करून नेत असताना तयार केलेलं, ह्या पी पॉईंटपाशी तयार केलेलं टोटल मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे ह्या दोन्हीही अप्पर हाफ पार्ट आणि लोअर हाफ पार्टच्या मॅग्नेटिक इंडक्शनची काय असेल, ॲडिशन असेल. ठीक आहे. म्हणजे हे असेल आपलं टोटल मॅग्नेटिक इंडक्शन ॲट पॉईंट पी ड्यू टू होल वायर फ्रॉम इट्स वन एंड टू अनादर एंड. मग मी कसं लिहिलं बरं ह्यांची ॲडिशन करून, एक वेळा इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी डी बी आणि हा दुसऱ्यांदा इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी डी बी म्हणजे बी इज इक्वल टू 2 times इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी डी बी. आला फॉर्म्युला लक्षात तुमच्या. म्हणजे आता वायरच्या ह्या एंडपासून वायरच्या शेवटच्या एंडपर्यंत तयार झालेलं टोटल मॅग्नेटिक इंडक्शन फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला मला मिळाला. कोणाच्या केसमध्ये, एका स्ट्रेट करंट कॅरिंग वायरच्या केसमध्ये. ठीक आहे. मग आता तर आपल्याला बार्टन सावर्ट्स लॉच्या अकॉर्डिंगली डी बीची व्हॅल्यू तर माहितीच आहे. इथं सबस्टिट्यूट करायची, आपलं काम झालं. बघा बरं मी बोर्डवर एक्सप्रेशन कसं तयार केलं आहे. हे आहे अखंड अप्पर हाफ पार्ट अँड लोअर हाफ पार्ट, अशा अखंड इन्फानाइटली लॉंग करंट कॅरिंग वायरने पी पॉईंटपाशी तयार केलेल्या मॅग्नेटिक इंडक्शनसाठीचा फॉर्म्युला अकॉर्डिंग टू बार्टन सावर्ट्स लॉ. बी इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी डी बी. हे इंटिग्रेशन डी बीला ॲड करायचं आहे, पण मग कुठून कुठंपर्यंत ॲडिशन करायची त्यासाठी मला लिमिट टाकावं लागेल. बरोबर आहे ना. मग वायरची सगळ्यात खालची बाजू की जिथून मी इंटिग्रेशन करायला सुरुवात करणार आहे, मग हे लहान 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 लेंथ इलेमेंट मी ॲड करत जाईल. कुठंपर्यंत तर वायरच्या शेवटच्या टोकापर्यंत. म्हणजे इथून लिमिट सुरू होईल 0 आणि इथं ते काय असेल, जिथं वायरचा शेवटचा एंड असेल तिथं ते असेल इन्फिनिटी. म्हणून इंटिग्रेशनला लिमिट टाकलं 0 to इन्फिनिटी आणि डी बीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली अकॉर्डिंग टू बार्टन सावर्ट्स लॉ. म्यू 0/4 पाय आय डी एल साईन थिटा अपॉन आर स्क्वेअर. इथंपर्यंत आपण काहीही अवघड असं काही केलेलं नाही आहे. ठीक आहे. बघा इंटिग्रेशनमधून कॉन्स्टंट पॅरामीटर आपल्याला बाहेर आणावे लागतात, नाहीतर कॉन्स्टंट पॅरामीटरचं इंटिग्रेशन घेतलं तर ते येतं 0. मग एवढं सगळं काम आपण 0 फाइंड आउट करण्यासाठी करतोय का, नाही. मग बघा म्यू 0/4 पाय ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, तुम्हाला माहिती ती किती असते 10⁻⁻⁷. म्हणून इंटिग्रेशनमधून मी बाहेर आले. आणि करंटला सुद्धा मी इंटिग्रेशनमधून बाहेर घेतला, कारण या लॉंग स्ट्रेट वायरमधून फ्लो होणारा करंट हा स्टेडी करंट आहे, इंडिपेंडंट ऑन टाईम आहे, किंवा ज्याला डायरेक्ट करंट असं सुद्धा म्हटलं जातं, की ज्याची मॅग्निट्यूड थ्रूआउट वायर कशी असणार आहे तर एकसारखी असणार आहे. म्हणजे वायरच्या सुरुवातीच्या एंडला जर 1 अँपियर फ्लो व्हायला लागला तर अगदी शेवटच्या एंडपाशी सुद्धा तो 1 अँपियर इतकाच फ्लो होणार आहे. बरोबर आहे. म्हणून करंटची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असल्यामुळं करंटही इंटिग्रेशनच्या बाहेर. मग आता इंटिग्रेशनमध्ये शिल्लक काय काय राहिलं बघा. इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी डी एल इंटू साईन थिटा अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे. म्यू 0/4 पाय इंटिग्रेशनच्या बाहेर, आय सुद्धा इंटिग्रेशनच्या बाहेर. इंटिग्रेशनमध्ये फक्त शिल्लक राहतो डी एल साईन थिटा अपॉन आर स्क्वेअर. हा जो 2 आहे
त्याने ह्या 4ला आपण भाग देऊन घेऊयात, म्हणजे μ0 इंटू आय अपॉन ट्वाईस आय ही व्हॅल्यू शिल्लक राहील. ठीक आहे. मग पुन्हा आतमध्ये इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी DL साईन थिटा अपॉन आर स्क्वेअर. आत्ता आपल्याला 2 व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. पहिली आहे साईन थिटासाठीची आणि नंतर आहे स्मॉल आरसाठीची, की ज्याचा मला काय करायचं आहे तर स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. मग बघा मी करते. सगळ्यात सुरुवातीपासून आपण साईन थिटा फाइंड आउट करायला घेऊयात. ठीक आहे. मग हा तो अँगल मला फाइंड आउट करायचा आहे, हा इथला, की ज्याला मी 180 मायनस थिटा असं लिहिलं आहे. लेंथ इलेमेंटच्या सेंटरपासून ह्या P पॉईंटपर्यंतची लाईन आणि हा लेंथ इलेमेंट यांच्यामधला अँगल मला दिसत आहे 180 मायनस थिटा. आणि तुम्हाला मागच्याच लेक्चरपासून कळायला लागले की जो थिटा घेतला तरी काही फरक पडणार नाही आपल्या इक्वेशनमध्ये, आणि 180 मायनस थिटा घेतला तरीसुद्धा काही फरक पडणार नाही. म्हणजे साईन 180 मायनस थिटाच काय असतो तर साईन थिटा असतो. तुम्ही वरचा अँगल घ्या किंवा खालचा अँगल घ्या, काही फरक पडत नाही. मग साईन थिटाची व्हॅल्यू मी शोधते. इथं असेल साईन 180 मायनस थिटा म्हणजेच काय तर साईन थिटा. साईन थिटा काय असतो अपोजिट साईड. अपोजिट साईड काय आहे आर. मग मी इथं लिहिलं डिवाइड बाय डायगोनल. डायगोनल हा आर. हा राईट अँगल ट्रँगल तयार झाला. इथं दिसतंय माझ्या हाताकडे बघा, हा राईट अँगल ट्रँगल तयार झाला. इथं 90 डिग्री तयार होतोय. याच्या अपोजिट जो असतो तो असतो डायगोनल, हो की नाही. कर्ण, काटकोन त्रिकोणाचा कर्ण. कशाने रिप्रेझेंट केला आहे मी स्मॉल आरने रिप्रेझेंट केला आहे, म्हणून साईन थिटा आला. साईन थिटा आला अपोजिट साईड डिवाइड बाय डायगोनल, कॅपिटल आर डिवाइड बाय स्मॉल आर. कळलं इथंपर्यंत. मी साईन थिटाची व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली ती मी आता इथं सबस्टिट्यूट करील ह्या साईन थिटामध्ये. आधी आपण आरची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊयात. हे इथंच थांबायचं. आणि आता पुन्हा हा जो डिनॉमिनेटरमध्ये आर आहे त्याची व्हॅल्यू मी फाइंड आउट करते, की जो हा आहे. ठीक आहे. पोझिशन व्हेक्टर जरी म्हणत असलो आपण त्याला, तरी तो इथं काय रिप्रेझेंट करतोय तर लेंथ इलेमेंटच्या सेंटरपासून पॉईंट Pचं डिस्टन्स रिप्रेझेंट करण्याचं काम करतोय. म्हणजे पोझिशन व्हेक्टर असला तरीही ते डिस्टन्स आहे हे विसरायचं नाही. ठीक आहे. मग या स्मॉल आरची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी मी केलं काय सांगते बघा. हा अप्पर हाफ पार्ट ऑफ वायर आहे. मी कुठून कन्सिडर केला तर ह्या आर परपॅन्डिक्युलर डिस्टन्सपासून इथं मी 0 लिहिला आहे. इथून वरपर्यंतची अगदी वायरच्या शेवटच्या टोकापर्यंतची लेंथ, की ज्या अप्पर हाफ पार्टमुळं ह्या पॉईंट P पाशी काहीतरी मॅग्नेटिक इंडक्शन तयार होणार आहे, ती लेंथ मी कन्सिडर करते स्मॉल एल. म्हणजे आता आपल्याला असं होईल, या राईट अँगल ट्रँगलच्या 3ही साईड्सची मॅग्नेट्यूड मला माहीत असेल. या साईडची आर आहे, या साईडची कॅपिटल आर आहे आणि ह्या साईडची आहे स्मॉल एल. मग आत्ता मी ह्या राईट अँगल ट्रँगलला पायथागोरस थिअरम अप्लाय करेल, की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. मग मी लिहिलं डायगोनलचा स्क्वेअर इज इक्वल टू पहिली साईड एल स्क्वेअर प्लस सेकंड साईड आर स्क्वेअर. हा काय आहे तर आपला पायथागोरस थिअरम आहे. मग आर स्क्वेअरची ही एवढी व्हॅल्यू आहे, मी इथं सबस्टिट्यूट करेल. कळते का तुम्हाला. आणि जिथं मला स्मॉल आर सबस्टिट्यूट करावा लागतोय तर मी काय केलं, ह्या दोन्ही लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडचं स्क्वेअर रूट काढलं. मग स्क्वेअर रूट कसं असतं बघा. सपोज एक्सचा स्क्वेअर आणि मी त्याचं काय घेते स्क्वेअर रूट, म्हणजे इथं तुमचा आरचा स्क्वेअर आहे. एक्सच्या जागेवरती इथं आर आहे आपल्या ह्या सिस्टीमसाठी. मग आरचा स्क्वेअर आणि त्याचं स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट म्हणजे त्या संख्येची रेस टू 1/2 पॉवर असते. म्हणजे तुम्हाला हे असं नसेल लिहायचं तर तुम्ही असं लिहू शकता आर स्क्वेअर आणि ह्या रूटसाठी तुम्ही लिहाल मल्टिप्लाइड बाय 1/2. कळतंय का. हा 2 या 2ला कॅन्सल आउट झाला, म्हणजे आर रेस टू 1. आर रेस टू 1 लिहावाच असं काही नाही. कळतंय का तुम्हाला. म्हणून ज्या वेळेस मी ह्या आर स्क्वेअरचं स्क्वेअर रूट घेते त्यावेळेस माझं उत्तर काय येतं आर रेस टू 1 म्हणजे आर. आणि इकडच्या स्क्वेअर रूटवरती आपण काहीच वर्क करत नाही, म्हणजे हे स्क्वेअर रूट ॲज इट इज राहतं. कळलं तुम्हाला आरची व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली मी. ठीक आहे. आता आपल्याला 2 कामं करायची बघा. साईन थिटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, की जी कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर आहे, आणि आर स्क्वेअरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची जी आहे अंडर रूट एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. करायचं काम. चला. बी इक्वल टू μ0 इंटू आय अपॉन 2 पाय इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी DL ॲज इट इज ठेवा. साईन थिटाची व्हॅल्यू किती सबस्टिट्यूट कराल कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर.
ठीक आहे, मल्टिप्लाइड बाय 1/r² डिनॉमिनेटरला आहे ना खाली आहे आणि r² व्हॅल्यू तुम्ही किती फाइंड आउट केली, l² + r². जे न्यूमरेटरला आहेत ते सगळं एकत्रित करून लिहूयात म्हणजे dl × r आणि जो डिनॉमिनेटरला आहे तो आहे r × l² + r². बघा असं लिहेन मी b = μ0 × I/2 पाय इंटिग्रेशन 0 to infinity dl × r × 1 means dl × r divide by small r into ह्या r² ची व्हॅल्यू आहे ही l² + r². झालं. आपण पायथागोरस थिअरम लिहित असताना ह्या स्मॉल r ची व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट केली. किती बरं आली होती ती होती स्मॉल r = √l² + r². r ची ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करायची या इक्वेशनमध्ये. b = μ0 × I/2 पाय इंटिग्रेशन 0 to infinity dl × r डिवाइड बाय हा √l² + r² एका ब्रॅकेटमध्ये लिहूयात इंटू हा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहूयात l² + r². आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की स्क्वेअर रूट म्हणजे एखाद्या नंबरची काय असते, r⁻² पॉवर असते. आहे ना लक्षात, का विसरलं? बघा बरं, नेक्स्ट इक्वेशन लिहूयात आपण. नेक्स्ट स्टेप अशी असेल b = μ0 × I/2 पाय हा कॅपिटल R हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे स्ट्रेट कंडक्टरपासून पॉईंट Pचं की जे सुद्धा कॉन्स्टंट राहील. मग मी Rला सुद्धा बाहेर आणते. आता इंटिग्रेशनमध्ये राहील इंटिग्रेशन 0 to infinity dl बघा हा रूट म्हणजेच l² + r² याची काय असेल 1/2 अशी पॉवर असेल r⁻². मग मी इथे लिहिते l² + r² r⁻² इंटू दुसऱ्या ब्रॅकेटला पॉवरच नाही l² + r² म्हणजे ती पॉवर असते r⁻1 जे आपल्याला दिसत नाही, इनव्हिजिबल आहे, पण आपल्याला माहीत असायला हवं आहे की ती पॉवर आहे r⁻1. हे r⁻2ला सोडून द्या आणि इथं बघा l² + r² l² + r² म्हणजे बेस काय आहे, एकसारखा आहे. मग मी l² + r² x म्हणते x⁻² इंटू हा सुद्धा xच आहे x⁻1. बेस सारखा असेल तर रेस टू पॉवरची ॲडिशन होते म्हणजे असं असेल x⁻½ + 1. मग इथं 2 येण्यासाठी मी मल्टिप्लाइड बाय 2 करील 2 + 1 डिवाइड बाय 2 म्हणजे किती होईल x⁻³ म्हणजे हा ब्रॅकेट मला एकदाच लिहावं लागेल आणि त्याची पॉवर तयार होईल x⁻³/2. कळलं का तुम्हाला? मी हे सॉल्व करून घेतला आहे डिनॉमिनेटर. तो डिनॉमिनेटर येतोय l² + r² r⁻³ बघा. मग मी हे इक्वेशन पुन्हा लिहिते b = μ0 × I × R/2 पाय इंटिग्रेशन 0 to infinity लिमिट टाकलेलं आहे आपण dl l² + r² पॉवर किती 3/2. आलं का लक्षात? बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हे जे इंटिग्रेशन आहे ते सॉल्व करून दिले tan θ आणि sec θ फॉर्ममध्ये. म्हणजे आपल्याला ते इथं पुन्हा सॉल्व करण्याची गरज नाही. या इंटिग्रेशन 0 to infinity dl l² + r² ब्रॅकेट r⁻³ हे इंटिग्रेशन सॉल्व केलं की त्याची व्हॅल्यू येते 1/R². ह्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू
हे बघा इथून इथं हे एवढं सॉल्व केलं की ती व्हॅल्यू येते बी इक्वल्स टू μ0 इंटू आय इंटू आर अपॉन ट्वाईस पाय मल्टिप्लाइड बाय याची व्हॅल्यू, या टर्मची व्हॅल्यू 1/r². हा न्यूमरेटरमधला आर डिनॉमिनेटरच्या एका आरला कॅन्सल आउट होतो आणि शिल्लक काय राहतं, बी इज इक्वल टू μ0 इंटू आय अपॉन 2πr. कळलं? अखंड करंट कॅरिंग कंडक्टरने वरचाही अर्धा भाग आणि खालचाही अर्धा भाग, या अखंड करंट कॅरिंग कंडक्टरने पॉईंट पी पाशी तयार केलेलं मॅग्नेटिक इंडक्शन एवढं. मग आता जर तुम्हाला असं वाटत असेल की मला फक्त वरच्याच भागाने तयार केलेलं मॅग्नेटिक इंडक्शन फाइंड आउट करायचं ॲट पॉईंट पी, किंवा वी हॅव टू फाइंड आउट मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉईंट पी ड्यू टू लोअर हाफ पार्ट ऑफ करंट कॅरिंग वायर, मग अशा सिच्युएशनमध्ये मी काय करील, हे अखंड वायरचं मॅग्नेटिक इंडक्शन आहे ना, त्याला 2ने भागील, हो की नाही. मग 2ने भागितल्यानंतर काय येईल बरं, 1/2 मल्टिप्लाइड बाय हा μ0 इंटू आय डिवाइड बाय ट्वाईस पाय आर. मी भागते आहे ह्या बीला डिवाइड बाय 2 करते आहे का, तर मला फक्त एकाच वरच्या किंवा ह्या खालच्या बाजूच्या अर्ध्याच वायरने तयार केलेलं मॅग्नेटिक इंडक्शन फाइंड आउट करायचं आहे, म्हणून मी डिवाइड बाय 2 करते. आणि ते मॅग्नेटिक इंडक्शन किती येतं आहे तर b/2 हाफ पार्टसाठी मी इथं लिहिते बी हाफ, मग तो लोअर हाफ असेल किंवा अप्पर हाफ असेल, इज इक्वल टू μ0 इंटू आय डिवाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 4πr. हे अर्ध्या वायरने तयार केलेलं मॅग्नेटिक इंडक्शन आणि अखंड वायरने तयार केलेलं मॅग्नेटिक इंडक्शन हे बी इक्वल्स टू μ0 इंटू आय अपॉन 2πr. फॉर्म्युले लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण ऐन वेळेस जर आपण फॉर्म्युला विसरलो किंवा चुकलो किंवा हे डिनॉमिनेटरमध्ये 2, 4 सारखे जे नंबर्स आहेत ते घ्यायचं राहून गेलं तर आपण सॉल्व केलेलं एक्झाम्पल हे 100% चुकीचंच असणार आहे, कारण फॉर्म्युलाच चुकीचा आहे. म्हणून हे दोन्ही फॉर्म्युले एका स्ट्रेट लॉंग वायरने करंट कॅरी करत असताना पी पॉईंटपाशी तयार केलेल्या मॅग्नेटिक इंडक्शनला दर्शवतात आणि ते आपल्या डोक्यात असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मी अशी अपेक्षा करते की आज जेवढं मी काही शिकवलं आहे ते तुम्हाला समजलं असेल. तुम्ही हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन एकदा व्हिडिओ ऑन करून माझ्यासोबतच लिहून काढा, म्हणजे तुम्हाला ते खूप चांगलं समजेल, खूप चांगलं लक्षात राहील आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचं जे माझं ध्येय आहे ते साध्य होईल. ठीक आहे. तर भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.